1 किलो मैदा घेतला आहे. त्याच्यामध्ये आता मी हा घेतला 1 चमचा ओवा थोडासा असं मळून घ्यायचा हाताने आणि हा टाकून द्यायचा चवीसाठी. खूप छान टेस्ट येते. आणि हे घेतले 1 चमचा जिरा, हे पण थोडंसं चोळून टाकायचं. आणि 1 चमचा थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं. चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे प्रमाण तसं. आणि हे घेतले मी गोवर्धन तूप. एक किलोला 1 वाटी तूप टाकायचं. 1 किलोला 1 वाटी तूप घ्यायचं. आणि तूप टाकल्यानंतर छान मऊ खुसखुशीत छान शंकरपाळ्या होतात. आणि 1 महिना पण आपण ठेवू शकतो. हे बघा, असं पूर्ण हाताने आपण एकजीव करून घ्यायचं. म्हणजे याची अशी आपण लाडू बांधतो का तसं मूठ तयार झाली पाहिजे. म्हणजे करंज्या छान होतात. हे बघा, आता आपण याच्यात पाणी टाकूया. पाणी जास्त टाकायचं नाही, कारण की ना मैद्याला पटकन पाणी सुटतं. तर थोडं थोडं लागतं तसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि एकदम मऊ मऊ मळून घ्यायचं. कडक, जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही, मध्यम मळून घ्यायचं जरा असं थोडं थोडं. आपण याच्यामध्ये पाण्याऐवजी दूध पण टाकू शकतो. पण दुधाचे शंकरपाळ्या आहे ना जास्त दिवस टिकत नाही. त्या 15 दिवस ठीक आहे खाण्यासाठी. पण पाण्याच्या असतात ना त्या आपण महिनाभर यूज करू शकतो. आणि मुलांना टिफिनला देण्यासाठी, या बाहेर पिकनिकला चालल्या तेव्हा पण आपण देऊ शकतो. थोडंसं याला आपण तेल लावून घेतलं आहे, उगं थोडंसं की नरम होण्यासाठी तेल लावून. आणि आता आपण गोळा छान, हे बघा छान गोळा नरम आणि व्यवस्थित झालेला आहे. जास्त कडक पण नाही, जास्त मऊ पण नाही. तर आता याला आपण ठेवूया. आता 10 मिनटं ठेवून देऊया, रेस्टसाठी ठेवूया. बघा आपलं पीठ छान घेतलं आणि हे बघा कसं छान ते मऊ मऊ झालं आहे. आता याचे शंकरपाळे एकदम छान, एकदम सुंदर बनणं. आपण आता एक छोटासा गोळा करून घेऊया. हे बघा असं एवढा घ्यायचा, असं गोल गोल करायचं. आणि असं करून आपण शंकरपाळ्यासाठी एक पोळी लाटून घेऊया. ओके, हे थोडंसं पिठी थोडंसं कणिक लावायचं करून आपण लाटून घेऊया. हे बघा आपली पोळी तयार झाली आहे शंकरपाळ्यासाठी. आता आपण हिला कापून घेऊया शंकरपाळ्या चौकोन साईजमध्ये. हे आहे आपण यांनी म्हणजे कटिंग बोर्ड बोलतो ना. हे बघा आपण यांना आता 4 साईडने 4 भाग आपण कापून घेऊया. ही चौकोन तयार होईल आपली छानपैकी शंकरपाळ्या. चौकोनी चौकोनी साईज येईल. ही साईजचं काढून ठेवायचं आपण. आणि आपल्याला लागतो तसं आपण साईज आता आपण कापून घेऊया. आता आमच्या या शंकरपाळ्या खाऱ्या असल्यामुळं आम्ही ना थोडी साईज छोटी छोटी घेऊया, की मुलांना छोटी छोटी आवडते. जास्त मोठे मोठे नको बोलतात मुलं. तर मुलाच्या आवडीनुसार आपण असं कटिंग करून घेऊया. तुम्हाला हवं तसं तुम्ही त्याची कटिंग करू शकता. आता आम्ही अशी वाली कटिंग करून घेतली. तळाला घेऊया करूया. असं एक छोटीशी टाकून बघूया आपण होतं की नाही म्हणून. गरम तेल झालं की नाही दिसतं आपलं कळतं. तर थोडंसं गरम होऊ द्यावं लागेल आपल्याला. आता नेक्स्ट पाळ्या वेगळ्या वेगळ्या साईजच्या माझ्या मुलांना आवडतात. कोणाला चौकोनी, कोणाला गोल. माझा मुलगा छोटावाला बोलला की मम्मी छोटे छोटे बनवू, मोठे मोठे बनवू. तर ह्या त्याच्या आवडीच्या बनवल्या.
बाकी तर मी मोठ्या मुलीच्या, या छोट्या मुलीच्या, बहिणीची मुलगी आहे छोटी, तिच्या पण आवडीचे सगळ्यांचे प्रकार म्हणजे वेगवेगळ्या मनासारखे बनवून दिलेले आहे. आता आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत तयार. आपण गॅस बंद करूया. एवढं झालं की शंकरपाळ्या हे बघा, ह्या झालेल्या आहे शंकरपाळ्या. तर एकदम तुसतुशीत आणि एकदम छान, आकार पण सुंदर कापलाय माझ्या मुलीने. आणि म्हणजे मीठ वगैरे त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा, शेअर करा, कमेंट करा, सपोर्ट करा. थँक्यू.